नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी बिग बॉसने एक उलटा-पुलटा गेम केलेला आहे. आता हा नेमका गेम काय झालेला आहे आणि कोण कॅप्टन्सीचे उमेदवार झाले, आपण ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, टोटल 6 सदस्य नॉमिनेटेड होते. जसं की विशाल, रेवा, अनुश्री, सागर आणि राखी आणि राकेश. तर हे 6 सदस्यामध्ये बिग बॉसने 2 ग्रुप केलेले आहेत. पहिला ग्रुप म्हणजे राकेश, राखी आणि विशाल. तर या तिघांनी दुसऱ्या ग्रुपमधील एका सदस्याला कॅप्टन्सीची उमेदवारी द्यायची आहे. आणि दुसरा जो ग्रुप आहे, जसं की अनुश्री, सागर आणि रेवा या तिघांनी मिळून पहिल्या ग्रुपमधील कोणाला तरी एकाला कॅप्टन्सीची उमेदवारी द्यायची. तर आता विशालने क्लिअरली सांगितलेलं आहे, की त्याला अनुश्रीला कॅप्टन्सीची उमेदवारी द्यायची नाहीये. कारण त्याला ती योग्य वाटत नाही. त्याचं म्हणणं, की त्याला सागरला कॅप्टन्सीची उमेदवारी द्यायची. पण आता राखीमध्ये घे तू तर तिला बहीण-बहीण मानतोस आणि तुला का तिला कॅप्टन्सीची उमेदवारी द्यायची नाहीये? तर विशाल त्याच्या डिसिजनवर फर्म आहे. तो अजिबात तिला देणार नाही. आता कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं तर मित्रांनो, राकेशला खूप राग आला तन्वीवर. कारण तन्वी बोलली, की "विशाल जर तू नॉमिनेटेड नसला असतास, तर मी तुला नॉमिनेशनमध्ये घातलं नसतं." या वाक्यावर राकेश जे रुसून बसला, ते ॲक्चुअली चुकीचं होतं असं मला तरी वाटतं. कारण आता राखीचं आणि तन्वीचं पण खूप वेळा वाजलेलं आहे आणि राकेश जो आहे तो नॉर्मल झालेला आहे राखीसोबत. पण आता तन्वीची पण काहीतरी स्वतःची मतं असू शकतात ना. तिने असं कसं बोललं या गोष्टीवर तो इतका रिएक्ट कसं काय झाला नाही माहिती. आता दुसरी गोष्ट विशालने जे मुद्दे काढले डिव्होर्स वगैरे ते सगळं अफेअर्स, डिव्होर्स सगळं जे झालं ते चुकीचंच होतं. त्या गोष्टीला कोण नाही म्हणत नाही. पण विशाल एक स्ट्राँग प्लेयर आहे आणि तो टॉप 5 मध्ये सगळेच पाहतात त्याला. त्यामुळे राकेशचं हे रुसणं मला तरी पटलं नाही. तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? आणि काल ज्या पद्धतीनं आता राकेशनं हे शब्द तर क्लिअरली बोललं होतं, की "मला यायचं नव्हतं आणि माझी काही कारणं होती. मी तुला सगळे इथं बसून असा तो बोलला होता. आता चायनीज विस्पर जे रितेश भाऊ हजार वेळा सांगितलेले आहेत, आता राखी त्या गोष्टीला थोडासा वेगळासा अर्थ लावून ती सांगते, पण राकेशने बोलला तरी होता. म्हणजे नॉट इन दॅट वर्ड, पण तो थोडंसं का होईना का बोलला होता. मग बोलायचंच का? ज्या बाईने ऑलरेडी त्याला इतकं इमोशनली टॉर्चर दिलेली आहे, त्या बाईसमोर जाऊन बोलायचं कशाला हे सगळं? की मी कशासाठी आलोय तुला माहिती आहे का? मी सांगू का तुला इथं सगळं बसून? तर आता ऑब्व्हियसली ती तर राखी सावंत आहे. ती डेफिनेटली या गोष्टीचा तमाशा उचलणारच. ती डेफिनेटली जाऊन ती सांगणारच आणि कुठल्या पॉइंटने वाटतं की ती या गोष्टीलाचा फायदा घेणार नाही. तर मित्रांनो, कालच्या बाबतीत तर राकेश चुकीचा होता.